मित्रांनो, ही आहे एका मुलाची मजेदार पण प्रेरणादायी गोष्ट. नाव त्याचं रमेश. रमेशला मोठा बिझनेसमन व्हायचं होतं, पण काम काहीच करायचं नव्हतं. रोज बसून तो म्हणायचा, माझाही एक दिवस एम्पायर असेल, लोक माझं नाव घेतील. पण घरात सगळ्यांना त्याचा आळस बघून हसू यायचं. एके दिवशी त्याला वाटलं, सुरुवात कुठून ना कुठून करायलाच हवी. आणि बस, त्याने चहा विकायचं ठरवलं. पहिल्याच दिवशी कप हातातून सटकला, गरमागरम चहा लोकांच्या अंगावर. लोक हसायला लागली, हा बिझनेसमन, हा तर कप पण पकडू शकत नाही. रमेश लाजला, पण हार मानली नाही. दुसऱ्या दिवशी परत स्टॉल लावला. लोक पुन्हा हसली, चिडवली, पण तो मात्र हसत हसत सर्व करत राहिला. हळूहळू त्याने आपलं काम सुधारलं. लोक म्हणायचे, अरे हा तर हट्टाने काम करतोय रे. आणि बघता बघता रमेशचा छोटासा चहा स्टॉल मोठ्या कॅफेमध्ये बदलला. आज रमेश लोकांना शिकवतो, मोठी स्वप्न बघायला हरकत नाही, पण यश नेहमी लहान पावलांनीच सुरू होतं. आणि तेवढंच नाही, आळशी भिकारी वाटणारा रमेश आज एक यशस्वी बिझनेसमन आहे. तर मित्रांनो, ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा,